डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही 5वा पाठ आहे त्याचे नाव आहे अणूंचं अंतरंग. तर तो पाठ आपण आज पाहणार आहोत. तर चला आपला वेळ वाया न घालवता आपण या पाठाला सुरुवात करूया. आता यामध्ये बघा, सुरुवातीला आपल्याला अणू म्हणजे काय, मग त्याचा अंतरंग काय असतो, या बऱ्याचशा गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. तर या सर्व गोष्टी आपण माहिती करून घेणार आहोत अगदी थोडक्यामध्ये, आणि त्यानंतर मग आपला जो काही पाठ असेल तर त्या पाठाला सुरुवात करतोय. तर चला आपला वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. तर लक्षात घ्या, या पाठाचा हा आपला पहिला भाग आहे. आपण तुमच्या सोयीसाठी या पाठाचे 4 भाग केलेले आहेत, कारण या पाठामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या थेरीज आहेत, ज्याला आपण काय म्हणतो तर बघा, आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे सिद्धांत पाहायला भेटतात, आणि त्याच्यामध्ये मग थोडीशी गफलत होऊ शकते, त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ होऊ शकतो, आणि तो गोंधळ टाळण्यासाठीच आपण या पाठाचे 4 भाग केलेले आहेत. तर त्यापैकी हा आपला पहिला भाग आहे. ठीक आहे. तर आपल्याला सुरुवातीलाच थोडे आठवा या संदर्भाखाली काही प्रश्न दिलेले आहेत, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पाहायची आहेत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, द्रव्य म्हणजे काय. आता द्रव्य काय असतात, ज्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्युल्स म्हणतो थोडक्यात. तर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अणू म्हणजे काय, आणि तिसरा प्रश्न आहे द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता. तर द्रव्य म्हणजे काय, त्यानंतर अणू म्हणजे काय, आणि त्यानंतर पुढे आहे की द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता. आता द्रव्य म्हणजे काय, तर ज्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. मॉलिक्युल्स काय असतात, तर जे काही द्रव्य असतात तर ते रेणूंपासून बनलेले असतात, आणि अनेक रेणू काय होतात, एकत्र येतात, आणि त्यापासून एक नवीन घटक तयार होतो. मग अणू म्हणजे काय, तर अणू म्हणजे तर रेणू हे अणूंपासून बनलेले असतात, आणि अणू हे द्रव्याचे सर्वात लहान असे काय आहेत, एकक आहेत. सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणाऱ्या मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजेच अणू होय. तर द्रव्याला सर्वात लहान घटक हा अणू असतो, आणि त्याच्यामध्ये आपण रासायनिक किंवा भौतिक बदल केले तरी सुद्धा त्याचे जे काही गुणधर्म असतील ते गुणधर्म मात्र समान असतील. उदाहरणामध्ये बघा, आपल्याकडे म्हणलं जातं जे काही कारले आहे तर त्याला आपण तुपात घोळलं ना साखरेत घोळले तर ते कडूच असतं असं म्हटलं जातं. लाईक दॅट, आता एखादा ॲटम आहे, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे. आता या हायड्रोजनला काय केलं आपण, याच्यामध्ये भौतिक बदल केले, आणि त्याच बरोबर याच्यामध्ये आपण काय केले, रासायनिक बदल केले. तर असे दोन्ही प्रकारचे बदल केल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये काहीही फरक पडला नसावा, याच्यामध्ये आपल्याला कसलाही बदल पाहायला मिळत नसावा, तर त्याला आपण काय म्हणतो, अणू म्हणतो. आता उदाहरणामध्ये बघा, एवढं सगळं कॉम्प्लिकेटेड, म्हणजे थोडंसं जास्त पुढच्या लेवलचं न समजून घेता लक्षात घ्या. माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे खडू आहे, आणि जो काही खडू आहे त्याच्यावरती मी एक विशिष्ट प्रकारचा बल लावला, तर तो जो काही बल असेल तर तो बल काय झाला, तर त्या बलामुळे त्या खडूचे काय होतात, छोट्या छोट्या अणूंमध्ये, छोट्या छोट्या घटकांमध्ये रूपांतर होतं. यालाच आपण काय म्हणतो, तर यालाच आपण अणू म्हणतो. आणि असे बरेचसे अणू एकत्रित येतात, त्यामुळे एक रेणू बनतो, आणि त्या रेणूपासूनच काय बनतो, द्रव बनतो. आणि असे वेगवेगळे द्रव एकत्र येऊन काय बनतात, पदार्थ बनतात. उदाहरणामध्ये बघा, हा पेन आहे. हा जो काही पेन आहे तो कशापासून बनलेला आहे, प्लास्टिक पासून बनलेला आहे. तर याचे आपण जर तुकडे केले छोटे छोटे, तर त्यामध्ये आपल्याला रेणू सापडतील, आणि त्यानंतर काय सापडतील, अणू सापडतील. तर अशा पद्धतीने प्रत्येक पदार्थाची, प्रत्येक घटकाची काय असते, रचना असते, जी की आपण सुरुवातीला समजून घेतलेली आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया, थोडंसं पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा भाग काय म्हणतो बघा, काही थोड्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकच अणू असतो. रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. काही थोड्या पदार्थांमध्ये एकच रेणू असतात. उदाहरणामध्ये हायड्रोजन एकटाच असतो, पण हे जे काही रेणू आहेत त्यामध्ये काय होतात, तर रासायनिक संयोग होतात. आता बघा, या हायड्रोजन सोबत जर या क्लोरीनची रिॲक्शन झाली तर हा काय झाला, त्याचा रासायनिक संयोग झाला, आणि त्या ठिकाणी नवीन अशा प्रकारचा काय झाला, तर नवीन अशा प्रकारचा एक पदार्थ तयार झाला, रासायनिक संयोग त्या ठिकाणी झाला. त्यानंतर पुढे बघा, त्यावरून आपल्याला समजतं की रासायनिक संयोगात भाग घेणाऱ्या मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजेच अणू होय. तर अणुविषयीची संकल्पना
2500 वर्षांहूनही जुनी आहे. म्हणजे जवळपास 2500 वर्षापूर्वी सुद्धा या संकल्पना मांडल्या गेल्या, पण त्या प्रकाशझोतात नव्हत्या, त्या लोकांना ठाऊक नव्हत्या. पण काळाच्या ओघात ती विस्मृतीत गेली, म्हणजे ती थोडीशी विसरली गेली. कशा पद्धतीने बघा, आधुनिक काळात वैज्ञानिकांनी प्रयोगाच्या आधारे अणूंचे स्वरूपच नव्हे तर त्यांचं अंतरंग स्पष्ट केले आहे. आणि याची सुरुवात डाल्टनच्या अणुसिद्धांतानं झाली. तर ज्या पद्धतीने आपण औद्योगिकरणाकडे वळत गेलो, त्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचे जे काही ज्ञान आहे ते मिळवण्याची उत्सुकता सुद्धा वाढली. आणि त्याच काळामध्ये काय झालं तर बऱ्याचशा वैज्ञानिकांनी अणुबद्दलच्या ज्या काही संकल्पना असतील, स्वरूप असेल, तर त्यांचं अंतरंग असेल, यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि याची सुरुवात कोणापासून झाली तर याची सुरुवात आपले शास्त्रज्ञ डाल्टन यांच्यापासून झाली. तर त्यांनी मांडलेला अणुसिद्धांत हा पहिला अणुसिद्धांत म्हणून त्यावेळेला ओळखला गेला. तर बघा, माहिती आहे का तुम्हाला, काय माहिती आहे का बघा, तर याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, असे भारतीय तत्वज्ञ कणाद ख्रिस्तपूर्व 6व्या शतक यांनी सांगितलं. तर द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेलं असतं त्यांना कणाद मुनींनी परमाणू म्हणजे लहानात लहान कण असे नाव दिलं. त्यांनी असेही मत मांडलं की परमाणू अनाशवंत असतो. म्हणजे बघा, यापूर्वी म्हणजे आपल्याला सांगण्यात आलं की औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी सुद्धा काय झालं होतं, फार पूर्वी म्हणजे जवळपास 2000-2500 वर्षापूर्वी जे काही अणू असतील, रेणू असतील, यांच्या संकल्पना ठेवण्यात आल्या, पण त्या काय झाल्या, विस्मृतीत गेल्या, म्हणजे त्या थोड्याशा विसरल्यासारख्या झाल्या. आणि तर पहिल्यांदा एक भारतीय तत्वज्ञ होते ज्यांचं नाव होतं कणाद. तर त्यांनी ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्येच या अणूंबद्दल थोडक्यात सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की द्रव्यांच्या लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते आणि द्रव ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असतात, म्हणजे ज्यांचं विभाजन आपण करू शकत नाही अशा कणांनी बनलेले असतात, त्यांना या कणाद मुनींनी एक नाव दिलं. आणि ते नाव म्हणजे काय तर परमाणू. आणि परमाणूचा अर्थ काय होतो तर लहानात लहान असा कण, असे त्यांनी मत मांडलं. आणि परमाणू हा काय असतो, अनाशवंत असतो, म्हणजे त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही असा असतो. त्यानंतर पुढे आणखी एका तत्वज्ञानी काय केलं तर त्याचं जे काही अणूबद्दलची माहिती असेल, ज्ञान असेल, ते त्यांनी मांडलं. तर ग्रीक तत्ववेत्ता होता डेमोक्रिटस. तर यांनी सुद्धा ख्रिस्तपूर्व 5वे शतक प्रतिपादन केलं की द्रव्य लहान कणांचे बनलेले असते आणि या कणांना कापता येत नाही. द्रव्यांच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसनं ॲटम असं नाव दिलं आणि ग्रीक भाषेत ॲटॉमॉस म्हणजे न कापता येणारा. तर ॲटम हा जो काही असतो इतका लहान असतो की त्याचं विभाजन आपण अशा पद्धतीने करू शकत नाही आणि त्याचा नाशही होत नाही. तर अणू काय असतो तर अणू हा अविभाजित किंवा मग अनाशवंत प्रकारचा एक लहानात लहान सूक्ष्म अशा प्रकारचा काय आहे तर घटक आहे. त्यानंतर आता पुढे बघा, आपल्याला डाल्टनचा जो काही अणुसिद्धांत आहे तो थोडक्यात पाहायचा आहे. आपण या सुरुवातीलाच पाहिलं की अणूच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याबद्दल आपण जवळपास 2500 वर्षांपासून माहिती घेतोय, पण त्यांच्याबद्दलचे जे काही सिद्धांत होते ते अद्याप कोणीही मांडलेले नव्हते. पण ज्या वेळेला औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेला सुरुवातीला डाल्टन यांनी हे अणुसिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये बऱ्याचशा उणिवा होत्या, त्यांच्यामध्ये बऱ्याचशा चुका होत्या, त्रुटी होत्या, पण त्यांनी प्रयत्न केला, हीच महत्वाची गोष्ट ठरते. तर बघा, 1803 मध्ये इसवी सन कधी 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध असा अणुसिद्धांत मांडला. तर या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचं बनलेले असतं व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात, तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात व त्याचं वस्तुमान सुद्धा काय असतं, भिन्न असतं. तर एकाच मूलद्रव्याचे म्हणजे समजा उदाहरणामध्ये प्लास्टिक आहे. बरं, प्लास्टिक घेण्यापेक्षा आपण काय घेऊया तर आपण तुमच्या डे टू डे लाईफ मधलं उदाहरण ऑक्सिजन आहे. ओके, तर जो काही ऑक्सिजन आहे, आता याच्यामधले जे काही ॲटम्स असतील, अणू असतील, ते काय असतील, ऑक्सिजन आणि ऑक्सिजन असतील. पण जर आपण वेगवेगळे मूलद्रव्य बघितले, उदाहरणामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल, तर याच्यामध्ये दोन वेगवेगळे घटक असतात, हायड्रोजन आणि क्लोरीन. तर त्यांचे जे काही वस्तुमान असेल तर ते सुद्धा काय असतं, भिन्न असतं. त्यानंतर पुढे बघा,
पुढे आपल्याला सांगण्यात आलेला आहे, आता जो काही डाल्टनचा सिद्धांत होता तो या ठिकाणी संपतो. जॉन डाल्टन हे होते आणि त्यांनी जे काही अणूचे प्रारूप मांडलं, त्यावरून अशा पद्धतीची एक तुम्हाला त्या ठिकाणी आकृती काढावी लागेल. तर त्या आकृतीमध्ये तुम्हाला काहीही नाही, फक्त काय करावं लागेल, एक गोल काढावा लागेल आणि तो गोल मात्र काय असायला हवा, भरीव असायला हवा, तो पूर्णपणे भरलेला असायला हवा. त्यानंतर पुढे बघा, बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना असून तो त्याच्याहून लहान कण म्हणजे बुंदी एकमेकांना चिकट होऊन बनल्याचं समजतं. जे काही बुंदीचे लाडू असतात त्याच्यामध्ये काय काय असतात, तर छोटे छोटे बुंदी असतात, ज्या बुंदी काय होतात तर लहान कण एकमेकांना चिकटतात आणि त्यापासूनच तो लाडू बनतो. त्यानंतर बघा, मात्र भरीव चेंडूला ढोबळ मानानं अंतर्गत संरचना काहीच नाही असं समजतं. जे काही भरीव चेंडू असतात, आता बघा क्रिकेट खेळताना, टेनिस खेळताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू वापरतो, बॉल वापरतो. जर आपण त्यांना काय केलं, तर त्यांना कट केलं तर त्याच्यामध्ये काहीच नसतं. ते काय असतात, एक मिनिट, तर ते अगदी पोगर असतात किंवा ते काय आढळतात, तर ते अगदी ओके. आता बघा, तर ते अगदीच काय आढळतात, तर ते अगदीच म्हणजे पूर्णपणे त्यांच्यामध्ये काहीच नसलेलं किंवा हवं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता पुढे, त्याही पुढे बघा, की डाल्टनचं जे काही वर्णन होतं, डाल्टन यांनी काय सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की अणु हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो, जो की त्यांनी काय केला, इथे या ठिकाणी दाखवला होता. तर ही त्यांची अणूची काय होती, रचना होती. तर डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूंमध्ये वस्तुमानाचं वितरण सर्वत्र एकसमान असतं. जे जे थॉम्सन या वैज्ञानिकांनी अणूंच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला. तर त्यानंतर आता डाल्टन यांनी त्यांचा जो काही अणुसिद्धांत होता तो मांडला. त्यानुसार त्यांनी हेही सांगितलं की अणूचे जे काही अणुवस्तुमान असतं त्याचं वितरण हे सर्वत्र समान असतं. मग त्यानंतर एक वैज्ञानिक आले, त्यांचं नाव होतं जे जे थॉम्सन. मग त्यांनी काय सांगितलं की अणूच्या आतमध्ये ऋणप्रभारित कणांचा शोध लावला आणि डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला. कारण डाल्टन यांनी काय सांगितलं होतं की सर्वत्र एक समान असतं, त्याचं काय आहे, वस्तुमानाचं वितरण आहे. तर थॉम्सनने प्रयोग करून दाखवून दिलं की अणूंच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणांचं वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असतं आणि या कणांना पुढे इलेक्ट्रॉन असं नाव देण्यात आलं. त्यानंतर पुढे बघा, सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गतः विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. अर्थातच पदार्थांचे रेणू तसेच ते ज्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात ते अणू विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतात. अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणू विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन कसा, तर थॉम्सनने काय केलं, अणुसंरचनेचे जे काही प्लम पुडिंग प्रारूप प्रारूपचं होतं ते मांडलं आणि त्यातून त्यांनी मार्ग काढला. आता बघा, यामध्ये आपल्याला काय समजतं किंवा आजच्या भागामध्ये आपण काय काय पाहिले थोडक्यात आपण पाहूया. अणू काय असतो, तर अणू एक अविभाज्य असा घटक असतो ज्याचं आपण विभाजन करू शकत नाही आणि याची संकल्पना जवळपास 2500 वर्षापूर्वीपासूनची जुनी आहे. तर यामध्ये बघा, यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जे काही भारतीय तत्वज्ञ होते त्यांचे नाव होतं कणाद. तर यांनी ख्रिस्तपूर्व 6वे शतक यामध्ये या संकल्पना सांगितल्या होत्या. जे काही द्रव्य आहेत तर ते अविभाज्य कणांपासून बनलेले असतात. त्यांना कणाद मुनींनी परमाणू असं नाव दिलं आणि त्यांनी असंही मत मांडलं की परमाणू हे अनाशवंत असतात. ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस यांनी असं प्रतिपादन केलं की द्रव्य लहान कणांचे बनलेले असतं आणि या लहान कणांना कापता येत नाही. द्रव्यांच्या लहानात लहान कण ला डेमोक्रिटस यांनी काय नाव दिलं, ॲटम असं नाव दिलं. आणि ग्रीक मध्ये ॲटमचा अर्थ काय होतो, तर ॲटमचा अर्थ होतो की ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला विभाजता येणार नाही किंवा ज्याला कापता येणार नाही. त्यानंतर पुढे बघा, एक मिनिट, ओके, यू कॅन सी बेटरली नाव. त्यानंतर पुढे बघा की डाल्टनचा जो काही अणुसिद्धांत होता तोही आपण पाहिला.
तर डाल्टन यांनी जो काही अणुसिद्धांत मांडला, तर त्या अणुसिद्धांतानुसार आपल्याला एक गोष्ट समजली. ती गोष्ट अशी होती की जे काही अणु आहेत तर ते काय आहेत, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं समान वस्तुमान आढळतात आणि ते एक समान असतात. त्यानंतर जे जे थॉम्सन यांनी प्लम पुडिंग प्रारूप मांडलं आणि ते आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला जो काही पहिला भाग होता तो संपतो. आता यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा किंवा मग आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. त्याच पद्धतीने बघा की आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याचे सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तशाच पद्धतीने आपले बरेचसे आता या नंतर येणारे जे काही याचे भाग असतील तर ते पाहण्यासाठी ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.